काळकट ठिंटोर Oh
कृष्ण वेदे वेदने
विरहणी भोरे चंद्रमा वार करी तुझे माये माझ्या जीवीचे तुम्ही गाऊन माझ्या बळ्या तो पंढरी राणा माझ्या जीवीचे तुम्ही गाऊन माझ्या बळ्या तो पंढरी राणा. काय सांगत आहे ते जगतनाथ कैवल्य साम्राज्याच्या चक्रवर्ती ज्ञानी यांचा राजा साधकांचा मायबाप परमपूज्य ज्ञानेश्वर माऊलींची अंतःकरणाची शुद्ध सात्विक श्रद्धा आजच्या दिवशी सतत विवेक सतत बुद्धी ते ओतप्रोत भरलेली ती श्रद्धा आजच्या दिवशी माती पुढे परिहार देत आहे. काय म्हणणं आहे माऊलींची? जे विरहणीला आजच्या दिवशी ज्या अखिलांड कोटी ब्रह्मांडाची पांडुरंग परमात्माचा विरह वेद लागलेला आहे म्हणून ती श्रद्धा आजच्या दिवशी उद्गार काढत आहे महाराज. ती परमात्मा कोणती म्हणजे प्रथम शब्दामध्ये माऊलींची श्रद्धा सांगत आहे कृष्ण परमात्मा म्हणून सांगत आहे. त्यांची वेद लागलेला आहे त्या विरहला तप्त झालेली ती श्रद्धा आजच्या दिवशी कृष्ण वेदे वेदली विरहणी बोले उद्गार काढत आहे महाराज. परंतु त्या वेद विरहाला उपशमन म्हणून काहीतरी उपचार केले तर त्याच्यामध्ये चंद्रमा आणून लावले चंदनू लावले चंद्रमा ठेवले शीतळ ठेवले पुष्कळ उपचार केले पुढे बघू ते पण उभारा होत आहे म्हणून सांगत आहे. मला तापदायक होत आहे. चंद्रमाता शीतळ पण आहे परंतु माझ्या शरीराला ती पण तापदायक होत आहे. चंद्रमा उभारा करी तुझे माय का म्हणजे ती सखी काय केलं म्हणजे त्याचा जीवाचा मनाचा आवड काय ते न ओळखले न ओळखता उपचार केले म्हणून चंद्रमा उभारा करी तुझे माय म्हणून मी सुद्धा दुर्बळमध्ये स्पष्ट करत आहे माझ्या जीवीचे तुम्ही गाऊन येणार. माझा जीवाला काय पाहिजे आहे तुम्हाला काय करत नाही तुम्ही गाऊन येणार. काय पाहिजे उत्तर पण तिथून सांगितलेलं आहे. मी श्रद्धा त्या प्रश्नाला उत्तर पण तिथूच आहे. माझ्या बळ्या तो पंढरी राणा या अखिलांड कोटी ब्रह्मांडाची पांडुरंग परमात्मा तोच कृष्ण परमात्मा काय आहे बळिया आहे बलवान आहे. ते पाहिजे का म्हणजे त्याची विरह लागलेला आहे त्याची वेद मध्ये पडलेला आहे. म्हणून ती श्रद्धा आजच्या दिवशी उद्धार काढच्या वेळी सांगत आहे कृष्ण वेदे वेधली विरहणी बोले चंद्रमा उभारा करी तुझे माये माझ्या जीवीचे तुम्ही गाऊन येणार माझ्या बळ्या तो पंढरी राणा. म्हणून ती विरहाचा ताप कमी करण्याकरता शांत करण्याकरता समाधान करण्याकरता पुष्कळ उपचार केलेला आहे. चंद्रमावरचा शीतळ वाऱ्यामध्ये पुढे परंतु ती पण तापदायक उभार झालेला आहे. नंतर चंदन लेप केलेला आहे महाराज. नलाऊ चंदन अंगी न काला विंझण वारा. चंदनाचा लेप करून काय आहे शरीराला पोसून काय आहे वारा शीतळ वारा घालत आहे ती पण काय उपयोग पडणार नाही. न लावू चंदन अंगी न घाला विंझण वारा आणि कशावर उपशमन होणार ती पण उत्तर आहे. ते सांगत आहे
हरिवीण शून्य जे जागे माये त्या हरिनाम परमात्मा ज्यांना आणून द्या त्याच्याशिवाय त्याला उपशमन होणार नाही. माझ्या जीवीचे तुम्ही काहून येणार माझ्या बळ्या तो पंढरी राणा. तो श्रीहरिकोट प्रथम चरणामध्ये कृष्ण म्हटले, द्रुपद मध्ये पंढरी राणा म्हटले, तिसऱ्या कडव्यामध्ये हरी म्हटले. कोण आहे? प्रत्येक कडव्याला एक एक नाव वेगळं घेत आहे माऊलींची श्रद्धा. तो परमात्मा नंद नंदनू नंद नंदनू घडिये घडिये आणा तया वीण नवांते प्राणा. ते नंदराजांना बोला नंदन असल्याला ते परमात्मा आणून देत मला शुभशमन होत आहे. तापाचा निर्सून देत आहे रजरिक्त झालं म्हणजे माझं प्राण जात आहे म्हणून सांगत आहे. नंद नंदनो घडिये घडिये आणा तया वीण नवासते प्राणा. त्या परमात्म्याशिवाय काय त्या जीव वाचणार नाही. म्हणून आचार्य माझ्या जीवीचे तुम्ही काहून येणार माझ्या बळ्या तो पंढरी राणा. शेवटी मुद्रामध्ये तो परमात्मा कृष्ण म्हटलेला आहे, पंढरीचा राणा म्हटलेला आहे, हरी म्हटलेला आहे, नंदाचा नंदन म्हटलेला आहे. शेवटी मुद्रामध्ये ती अवस्था सांगत आहे तो जगाचा बाप आहे म्हणून सांगत आहे. बाप रखुमा देवी वरू. जो जगाचा बाप रखुमाई मातेचा पती असणारा परमात्मा तोच विठ्ठल परमात्मा आणि तोच गोविंद आहे. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू गोविंदू. त्याला आणलं तर ह्या जीव वाचत आहे. त्याप्रमाणे अमृताचा जीवन अमृताचा सेवन केलं म्हणजे हे जीवाला पुनर्जन्म येत आहे. त्याप्रमाणे माझी अवस्था झालेली आहे. हे अमृत आहे, हे पार करून द्या मला मुलाच्याची ही श्रद्धा निरूपण करत. माझ्या जीवीचे तुम्ही काहून येणार माझ्या बळ्या तो पंढरी राणा. विठ्ठल विठ्ठल Krishna
चंद्रमा उपारा संतो के माये माझा माझा चंद्रमा उपारा चंद्रमा उपारा चंद्रमा उपारा माझा माझा चंद्रमा उपारा चंद्रमा उपारा चंद्रमा वार कलियुगे माये कृष्ण वेदे वेदले विरहणे पोरे चंद्रमा वार कलियुगे माये माझ्या जीवीचे तुम्ही गाव नेणार माझ्या बळ्यानो
पंढरी राणा माझ्या जीवीचे तुम्ही गाऊन येणार माझ्या बळीया तो पंढरी राणा. काय सांगत आहे जी परपूर्ण नरेंद्र मोदींच्या अंतराच्या दिवशी जे वेद लागलेले त्यांची अवस्था काय झाली. जे वेदान विरह वेदान तप झाले ती श्रद्धाचरण परिहार करण्याकरता सखी लोक पुष्कळ काय आहे उपचार केलेला आहे, परंतु ती सर्व व्यर्थ आहे म्हणून त्यांनी निरूपण करत आहे. ही श्रद्धाचरणी तुम्ही जे उपकार केलेला आहे का म्हणजे नाडी पाहून त्यांची मनोगत ओळखून औषध द्यावं लागते. डॉक्टर लोक त्यांचं मनोगत कळून काय औषध द्यावं लागते. परंतु आजच्या ही सखी काय केले त्यांचं जीवाचा आवड काय आहे मनोगत काय आहे ते न करता पुष्कळ उपचार केलेला आहे, परंतु ती सर्व उपचार व्यर्थ केलेला आहे. म्हणून आजच्या दिवशी ती ओळखून देण्याकरता ती श्रद्धा आजच्या दिवशी बोलत आहे. कृष्ण वेदे वेधली माझ्या जीवाला जे कृष्ण परमात्माचा वेद लागलेला आहे त्याच्या विरहाना तप्त झालेला आहे, परंतु आजच्या दिवशी प्रथम चरणामध्ये ती श्रद्धा बोलत आहे. कृष्ण परमात्मा म्हटलेला आहे. दुर्बल मध्ये पंढरी राहणार. त्रिपद तिसऱ्या कडव्यामध्ये हरी म्हणलेला आहे. चौथ्या कडव्यामध्ये नंद नंदन म्हटलेला आहे. शेवटी मुद्रामध्ये काय जो जगाचा बाप रुक्माईचा पती विठ्ठल म्हणून सांगितलेला आहे. तीच परमात्मा गोविंद आहे म्हणून सांगितलेला आहे. परंतु काय आहे सखी लोकांना कळाले नाही. एकदा कृष्ण म्हणते, एकदा विठ्ठल म्हणते, एकदा नंदनंदन म्हणते, एकदा हरी म्हणते, एकदा पंढरी राणा म्हणते. काय आहे परंतु ती श्रद्धा सांगत आहे सर्व एकच आहे म्हणून. सर्व एकच आहे. हरी म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, गोविंद म्हणा, गोपाळ म्हणा, वासुदेव म्हणा, वाटेचं म्हटलं तर पण तीच आहे. त्या भगवंताची काय विशालत्व आहे, विस्तार पण आहे. माझी विस्तारपणे नावे हे जगती नोहे आघवे. जैसे दूध मुराले स्वभावे तोची दही. बीजाचे झाला तरू अथवा भंगाराचा अलंकारू. मद एकाचा विस्तारू दे जगत. माऊलींची श्रद्धा सांगत आहे माझ्या विस्तारले पण नावे पुष्कळ नाव आहे, पुष्कळ रूप आहे. अनंत रूपे अनंत रूपे अनंत रूपे अनंत अनंत रूपे अनंत
अनंत रूपानं पाड्याला आहे, अनंत वेशाला पावलेला आहे. नाही नाही, अनंत नाम आहे परमात्मा. ज्या परमात्माचा सहस्र नामावरी कळतू साजे मावळीची श्रद्धा सांगत आहे. सहस्र नामावरी आहे, परंतु नव्या अध्यायामध्ये सांगत आहे कृष्ण परमात्मा अर्जुनापुढे मजा नामा क्रियाशी कर्म विरे आदितीय धर्म आरोपिती मजा आकार शून्य आकारो निर्पादिका उचारो विधिवर्जिता व्यवहारो आचार पुष्कळ सांगितले. जे निर्गुण परमात्मा आपल्याला पण वर्णना करताय, परंतु पुंडलिक रायांच्या कृपेत श्री गुरु काळे माऊली पुष्कळ पुंडलिकाला भक्ती के बंधू निंदाने कारणीमध्ये सांगत होते. पुंडलिकन भक्तिये बंधू निंदाने बाप रघुमा देवीवरू विठ्ठलू ताने. ज्या परमात्मा काय आहे पुंडलिकरायांच्या भक्तीसाठी कारणीमध्ये अभंगी केलेलं श्री गुरु काळे माऊली वरच्यावर आमच्या पुढे मुद्दाम सांगत. परमात्माला निर्गुण विठोनी निर्गुणा रूप धरिले गोजिरे. निर्गुण आवडलेलं नाही परमात्माला, सगुण साकार रूप धरून आलेला आहे. ते म्हणून हे पुष्कळ अवतार आहे, पुष्कळ नाम आहे. गोविंद म्हणते, गोपाळ म्हणते, राम म्हणते, कृष्ण म्हणते, हरी म्हणते, पुष्कळ सहस्र नामावळी कळत साजे. सहस्र परमात्माचं नामस्मरण आहे. परंतु आजच्या दिवशी ती श्रद्धा प्रथम चरणामध्ये प्रथम शब्दामध्ये कृष्णाचं नाव निरूपण करत आहे. ज्या कृष्ण परमात्माचं वेद मला लागलेला आहे, त्याच्या चरणाचा वेद लागलेला आहे, रूपाचा वेद लागलेला आहे, गुणाचा वेद लागलेला आहे, नामाचा वेद लागलेला आहे. त्याला कोणाच्या दिवशी ती श्रद्धा सांगत आहे मला वेद तयाचा पंढरी रायाचा म्हणा. वेदुदयाचा पंढरी रायाचा वेदुदयाचा पंढरी रायाचा वेदुदयाचा पंढरी रायाचा 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 मला स्पष्ट निरूपण करताय. मला वेदू तयाचा कोणाचा पंढरी रायाचा. म्हणून आजच्या दिवशी तीच पंढरी रायाला देवकी नंदन हो माय म्हणून सांगत.
नेणेतान भूक नाही लाज अभिमान नंदाचा मुलगा म्हणते. परंतु अखेरच्या ह्या कडव्यामध्ये देवकी नंद त्याच्या काय झालेलं आहे. नंद नेणे तान भोगणं आहे लाज अभिमान वेदिले जनार्दन देवकी नंदन माये. जे देवकी वसुदेवाचा नंद असणारा परमात्मा त्याची वेद मला लागलेला आहे म्हणून आचार्य निरूपण करत आहे. विधरे वो येणे श्रीरंग रंगे परमात्मा त्याचं गुणामध्ये रंगून काय त्याची वेद लागलेला आहे म्हणून सांगत आहे. त्याप्रमाणे पुष्कळ वेदावरती परमपूज्य माऊली त्यांनी नाथरायाने निरूपण करत आहे. ती पण रूपाचा वेद आहे, आणखी नामाचा वेद आहे आणि चरणीचा वेद आहे. वेदनेव तयाचे वेदनेव मन माझे तयाचे चरणी क्षणभरे न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. अशी तरच काय या वेदाचा निरूपण पुष्कळ माऊलीने केलेला आहे.
म्हणून आता ती श्रद्धा सांगत आहे, विरहानं तप्त झालेली श्रद्धा. कृष्ण वेदे वेधली विरहणी बोले. परंतु सखी लोक पुष्कळ त्याची उपचार करत आहे. काय करताय का म्हणजे ती श्रद्धा काय आहे ते कीर्तनाम ब्राह्मणापासून ऐकले आहे. म्हणजे वेद म्हणजे काय म्हणा, ती आवडीचा अतिरेक प्रकाश म्हणून सांगत आहे. वेद म्हणजे एक फळाचा वेळ म्हणून होत आहे. का म्हणजे ह्या परमात्माला भक्तांचा वेळ आहे, भक्तांना भगवंताचा वेळ आहे. वेडा झाला लाता मला भक्ती. तुकाराम सांगत आहे, आनंदो आदि आनंदो रे द्रुपद गेला बघा. विठोबाचे वेडी आम्हा आनंद झाला. विठोबाच्या वेडी आम्हा आनंद सदा. वेळ लागलेला आहे परंतु आनंद झालेला आहे. का आनंद झाला? आनंदनाम परमात्माचा वेळ लागलेला आहे. आनंदनाम परमात्माचा वेळ पण लागलेला आहे. त्याकरता ही कथा काय झाले, ती बी आनंदमय झालेला आहे. आनंदाचा डोही आनंद तरंग. ज्याप्रमाणे ती श्रद्धाच्या दिवशी बोलत आहे, कृष्ण वेधे वेधली विरहणी बोले. चंद्रमा उभारा करितुगे माये. जे भीमक राजाच्या मांडीवर बसलेले रुक्मिणी मातेनं कीर्तनाम ब्राह्मणाचा पासून काय त्याचा भगवंताचा पुष्कळ वर्णन केलेला आहे. ते ऐकून देखिला डोळा, ऐकिला कानी, वदनी तोची उच्चारी. ते वेदामध्ये पडलेली जी श्रद्धा सांगत आहेत, देखलेला आहे. कीर्तनाम ब्राह्मणापासून भगवंताचा कीर्ती ऐकलेली आहे. देखिला डोळा कुठं पाहिलेला आहे. अजून कृष्ण परमात्मा कुठं आहे, हे रुक्मिणी माता मुलींच्या कुठं आहे. परंतु ही श्रद्धा नामदेवरायांनी परिहार देत आहे. रूप स्वप्नामध्ये पाहिलेला आहे म्हणून सांगत आहे. का म्हणजे ते मूर्छित झालेलं आहे. रुक्मिणी मातेनं ह्या भगवंताचा कीर्तनाम ब्राह्मणापासून ऐकलेली नामस्मरण त्याची वर्णन ऐकून मूर्छित झालेला आहे. ते मूर्छावस्थामध्ये काय स्वप्न पडलेलं आहे. ते स्वप्नामध्ये काय या भगवंताचा रूप बघितलेला आहे म्हणून नामदेवरायने मांडणी करत आहे. ते रूप कसं आहे म्हणजे रूप श्याम सुंदर नीलोत्पल गाभा सखये स्वप्नी शोभा देखिला. नेत्र विशाळ दत्त हिरे ज्योती सखये मदन मूर्ती देखिला. म्हणून ती श्रद्धा काय आहे निरूपण करत आहे. परंतु तुम्ही उपचार काहीतरी व्यर्थ उपचार करताय. का म्हणजे तिला मूर्ती झाले म्हणून, ताप लागले म्हणून. ऐशी तापले विरह ज्वारे
ज्या स्वप्नामध्ये दिसलेला परमात्मा त्याचा विरह ताप झाल्या काय अवस्था झाली म्हणजे ऐसिता परी विरहश्वरे थोर होतो उभारा चंदनू कोळतसे न खाला विंषण वारा का म्हणजे चंद्रमा म्हणजे आतमध्ये उडत काय धाप होतोय म्हणे पौर्णिमाच्या चंद्र शीतळ वारं असतंय म्हणून बाहेर आणून घातले तृतीयला म्हणजे रुक्मिणी मातेला बाहेर आणून घालून वारं घालत आहे परंतु न घाला विंजण वारा ती सुद्धा अत्यंत काय खडतर होत आहे तापदायक होत आहे म्हणून त्याला काय ती घालू नका चंद्रमा कृष्ण वेधे वेधली विरहणे बोले चंद्रमा उबारा करी तुमे माये ते चंद्रमाचं काय षोडश कळा म्हणजे 16 कड्यावर परिपूर्ण असलेला चंद्राचा चंद्र किरणामध्ये अमृत असत आहे म्हणजे श्री गुरु काळे माऊली पुष्कळ घेत आहे ते अमृताचा त्याच्यामध्ये वारं घालणं शांतपण शीतपण व्हावं लागते परंतु ती अवस्था आजच्या दिवशी शांत झालेला नाही गार झालेलं नाही शमन झालेलं नाही म्हणून ती श्रद्धा सांगत आहे चंद्रमा उबारा करी तू ये माय का म्हणजे तिचं अवस्थात वेगळे झालेलं आहे माझ्या जीवीचे तुम्ही गावो नेणार त्याचा जीवाला काय लागत आहे तिचं आवड काय आहे ते शोधून तिला उपचार करावा लागते म्हणून ती श्रद्धा सांगत आहे कृष्ण वेधे वेधले विरहणे बोले चंद्रमा उबारा करी तुझे माये माझ्या जीवीचे तुम्ही गावो नेणार माझ्या बळीया तो पंढरी राणा ढोबार त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीतरी काय उपचार केलं नका काय उपचार माझी नका काही उपचार माझी आशरीरा उपचार माझी नका काही उपचार माझी आशरीरा
काही उपचारो माझ्या शरीरा. तुम्ही माझं शरीराला उपचार करत आहे, परंतु मला ताप पुढे झालेला आहे, मनाला झालेला मनोजन्य वेद झाला अंतरा. त्या परमात्माचा अंतरापासून मनाला वेद लागला. मनाला उपचार नाही, उपचार तुम्ही शरीराला केलेला आहे, म्हणून ती मला पटत नाही. न करा उपचारो न रंगे मन. करा उपचारो न रंगे मन. आवडी गिळोनी येणे सुखची विहरून केले. चित्त माझे गोविले गोवळेने. म्हणून आजच्या दिवशी श्रद्धा सांगत आहे, माझं चित्ताला काय पाहिजे, माझ्या मनाला काय पाहिजे, माझ्या जीवाला काय पाहिजे, ते कळून पाहून तुम्ही उपचार करा. नेवनिया घाला चंद्रभागे. नेवनिया घाला चंद्रभागे. उपचाराचा मर्म सांगत आहे. काय उपचार पाहिजे झाले ती श्रद्धेला. मज उपचार खरे आता करा, न साहे दुसरा फार काही. उरल्याला ओढ ओढू नका. काय उपचार आहे. नेवरिया घाला चंद्रभागे तेरी.
ह्या शरीराला काय आहे, ह्या जीवाला काय आहे, चंद्रभागा तीरामध्ये नेऊन घाला, तिथं परमात्माचा भेट. माझा जीवाचा जीव भेटत आहे तेव्हा मला समाधान होते, विरह शमन होत आहे. म्हणून ती श्रद्धा अशाची जीवाचा जीव माझा भेटवा यादव राजा जीवे जिया.
थोडे ऐके आता दृष्टी पुढे ऐकत तुला पुढे ऐकत आता दृष्टी पुढे ऐकत तुला पाहिजे पांडुरंग मुक्तावने आम्ही गिरिवार मुक्तावने आम्ही गिरिवार रवारी आहे माय बापा रवारी आम्ही गिरिवार आम्ही गिरिवार रवारी माय बापा आता दृष्टी पुढे ऐकत आता दृष्टी पुढे ऐकत तुला तुझं पाय पांडुरंगा तुझं पाय पांडुरंगा